नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी 2026 पूर्व परीक्षा 14 जूनला होणार आहे। या संदर्भात एमपीएससीने महत्त्वाची नोटिफिकेशन दिलेली आहे। जर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक हवा असेल तर तुम्हाला एमपीएससीच्या मेलवरती मेल करावा लागणार आहे। काही डॉक्युमेंट तुम्हाला पाठवावं लागणार आहे। नेमकं काय मेल करायचं आहे, काय डॉक्युमेंट पाठवायचे, कुणी पाठवायचे, कुणाला एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। लेखनिक व एक्स्ट्रा टाइम महत्त्वाची सूचना आली। 12 पात्र उमेदवारांना चालणार। तर कोणत्या पात्र म्हणजे कोणत्या पात्र उमेदवारांना चालणार आहे? 12वी पात्र म्हणजे 12वी पात्र उमेदवारच चालणार आहे। बाकी तुम्हाला लेखनिक जर घ्यायचं असेल ना तर 12वी पात्रच लागेल। जसं की बघा, कंबाईन ग्रुप बी ला जी हायेस्ट अर्हता आहे ती आहे ग्रॅज्युएशनची आहे। मग तुम्हाला जेव्हा लेखनिक घ्यावा लागतो, हा लेखनिक याच्यापेक्षा कमी दर्जाच्या खालच्या दर्जाचा म्हणजे 12वी पास असावा लागेल। 12वीच्या पुढचा हा उमेदवार चालणार नाही, हे लक्षात घ्या। आणि लेखनिक तुम्हाला स्वतःला घेऊन जायचं आहे, बरोबर लक्षात घ्या। चला काय नोटीस आहे बघूया, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं अपकमिंग येणाऱ्या एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बऱ्याचशा सरळ सेवेच्या जाहिराती एमपीएससी मध्ये वर्ग झाल्यात ग्रुप सी मध्ये। त्यासाठी पण तुम्हाला जर तयारी करायची असेल आणि आता ग्रुप सी ची पण जाहिरात अपकमिंग आहे, त्यासाठी तुम्हाला ही बॅच आपण कॉकरोच बॅच चालू केलेली आहे। ऑफलाईन बॅच तुम्हाला पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला बघायला मिळते। मराठी आणि इंग्लिश माध्यममध्ये बॅच अवेलेबल आहे आणि बॅचचे फीचर खाली तुम्हाला दिलेले, हे सगळे फीचर तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार। ही सगळी धुरंधरची टीम तुम्हाला या पूर्ण बॅच मध्ये शिकवणार आहे। आता महत्त्वाचं नोटिफिकेशन बघा, हे आहे जाहिरात कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आहे। 552 पदांसाठी 14 जूनला तुमची एक्झाम होणार आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि आता 1 जून 2026 ला एक नोटिफिकेशन आलंय। हे नोटिफिकेशन आहे दिव्यांग उमेदवारांना परीक्षा वेळी लेखनिक भरपाई वेळ उपलब्ध करून देण्याबाबतचं हे नोटिफिकेशन आहे। आता जे विद्यार्थी दिव्यांग आहे, ज्याला आपण पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणतो, जे वेगवेगळ्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे त्यांचे 4 प्रकार पडतात। कोणत्याही प्रकार तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम तर 100% मिळतो। एक्स्ट्रा टाइम कसा असतो, एका तासाला तुम्हाला साधारणतः 20 मिनिटं एक्स्ट्रा टाइम मिळतो। आता तुम्हाला माहिती असेल ही जी एक्झाम आहे पूर्व परीक्षा ही 1 तास असणार आहे। एका तासामध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि जनरल विद्यार्थ्यांना 1 तास वेळ मिळतो। बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मात्र 1 तास 20 मिनिटं म्हणजे जवळपास 80 मिनिटं वेळ मिळतो, हे लक्षात घ्या। पण त्यासाठी तुम्हाला मात्र डॉक्युमेंटेशन करावं लागतं। काय डॉक्युमेंट करायचं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा। दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे लेखनिक आणि भरपाई वेळ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिव्यांग उमेदवारांकरता मार्गदर्शक सूचना, आता याबद्दलची पाठीमागे मी व्हिडिओ घेतलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देतो। डिटेल व्हिडिओ आहे, ती डिटेल व्हिडिओ बघा। कुणी काय पाठवायचं ते पण त्यात सांगितलेलं आहे। ते डॉक्युमेंट तुम्हाला कुठे मिळतात ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे। किंवा एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात, दिव्यांग उमेदवारांकरता मार्गदर्शक सूचना या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट मिळणार। कुठे मिळतात ते पण मी तुम्हाला दाखवतो। ओके, आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भित शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करून पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे। आयोगामार्फत प्रसिद्ध महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी जाहिरात आहे त्याला अनुसरून बघा, ज्यांनी अर्ज केला आहे व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्याची दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह या मेल आयडीवर पाठवायचे। आता बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल ना, फॉर्म भरताना तुम्ही दिव्यांगत्व दाखवलं असेल, कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व ते पण दाखवलं असेल, तुम्हाला एक्स्ट्रा टाइम हवा आहे का, लेखनिक हवा आहे का, या ठिकाणी सुद्धा तुम्ही टिक केला असेल। अशाच उमेदवारांना आता इथे मेल करायचा आहे। पण काही उमेदवारांनी अर्ज भरताना जर असं दिव्यांग असल्याचं तुम्ही शो केलं नसेल किंवा लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम हवंय की नाही यासाठी तुम्ही येस केलं नसेल तर तुम्हाला इथे चान्स नाही। पण ज्यांनी येस केलंय त्यांना संधी आहे। मग त्यांना मेल कोणाला पाठवायचा आहे तर pre-examination@mpsc.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ह्या मेल आयडी वरती मेल पाठवायचा आहे। कधीपर्यंत पाठवायचा आहे तर 5 जून 2026 पर्यंत पाठवायचा आहे। मेल पाठवायला 1च मिनिट लागत फक्त, लक्षात घ्या। सो मेल पाठवायचा, पण मेल कसा पाठवायचा ते पण मी तुम्हाला सांगतो बघा। त्यांनी सांगितलंय त्यात परिच्छेद क्रमांक 7 ब मधील तरतुदीनुसार लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की 12वी असणं गरजेचं आहे। ग्रॅज्युएशन असलेला विद्यार्थी चालणार नाही, असं जर आढळलं तर कारवाई होऊ शकते। आवश्यक असून त्यानुसार दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मागणी करणे अनिवार्य आहे। मग आता कोणी कशी करायची ते सांगतो मला बघा।
आता ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रस्तुत प्रसिद्धी पत्रकातील बघा मागाशी तुम्हाला म्हटलं मी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलाय आणि त्यांनी अर्ज दाखवले तेच उमेदवार पाठवू शकतात. तर विहित पद्धतीने परवानगीसाठी यापूर्वी अर्ज केला असल्यास पुन्हा लेखी विनंती अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. नोंदणीकृत ईमेल आयडी वरून विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आता तुम्हाला नोंदणीकृत तुमचा जो मेल आयडी तुम्हाला एमपीएससी ला तुम्ही दिलेला आहे त्याच मेल आयडी वरून तुम्हाला एमपीएससी ला डॉक्युमेंट पाठवायचे आहे. काय पाठवायचे लक्षात घ्या. संबंधित जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना लेखनिक अथवा भरपाई वेळेकरिता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना टिक केलं होतं म्हणजे तुम्हाला मिळेलच असं नाही ते सांगतंय बघा. अर्जाद्वारे दावा करून उमेदवारांनी विहित पद्धतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच लेखनिक अथवा भरपाई वेळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आता अर्ज करावा लागणार आहे. कोणी कोणता करायचा तर हा मुद्दा महत्वाचा बघा 6 नंबरचा. लेखनिक भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रपत्र 1 प्रपत्र 2 लक्षणीय दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आणि नमुना क्रमांक 11 अशी कागदपत्रे 4 कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहे. एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. खाली डिस्क्रिप्शन मी व्हिडिओची लिंक पण दिली आहे. त्यात काय विचारतात काय भरायचं ते पण मी सांगितलं. तो व्हिडिओ बघून घ्या. अंधत्व शारीरिक दिव्यांगत्व दोन्ही हात बाधित दोन्ही हात नसलेले मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक 11 सुद्धा सादर करणे गरजेचं असणार बघा. जे अंधत्व असेल शारीरिक दिव्यांगत्वामध्ये काय दोन्ही हात नाहीये दोन्ही हात बाधित आहे अशी मेंदूचा पक्षाघात आहे अशा उमेदवारांना नमुना क्रमांक 11 सादर करणं गरजेचं आहे. विहित प्रपत्र 1 प्रपत्र 2 नमुना क्रमांक 11 आयोगाच्या संकेतस्थळावरती कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन वर जायचंय तुम्हाला बघा त्यांनी सांगितलं पण आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन मध्ये जायचंय आणि त्यामध्ये पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी या सदराखाली शेवटच्या पृष्ठावरती सगळं उपलब्ध आहे. काही शंका असेल ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. एमपीएससीच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात मी तुम्हाला दाखवतो पण इथे कसं शो केलं त्यांनी बघा. इथे एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ही वेबसाईट आहे एमपीएससीची. त्यात कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन वर तुम्हाला जायचं आहे बघा. इथे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन त्यात इन्स्ट्रक्शन नावाचा ऑप्शन तुम्हाला येतो बघा. इन्स्ट्रक्शन हा बघा इन्स्ट्रक्शन ऑप्शन आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी वर जायचं आहे. ही पीडीएफ आहे. ह्या पीडीएफ मध्ये तुम्ही यावरती सर्वात खाली पीडीएफ तुम्हाला बघायला मिळेल. 2 नंबरच्या पेजवर जा. तिथे अपडेट केलेलं बघा इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग स्क्राइब अँड कंपल्सरी टाइम विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीवर क्लिक करा. समोर जी पीडीएफ ओपन होती ह्या पीडीएफ मध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला हे सगळं दिले बघा. प्रपत्र 1 प्रपत्र 2 काय आहे कोणी कोणतं भरायचं हे बघा इथे दिलेले सगळे. हे डाउनलोड करा आपलं प्रिंट आउट घ्या बघा. हे काय आहे प्रपत्र 2 आहे. याच्यावर प्रपत्र 1 असणार आहे. हे प्रपत्र 1 आहे बघा. हे 1 हे इथे 2 आहे. हे 2 त्यानंतर 8 नंबरचं आहे बघा. इथे त्यांनी लिहिलं पण बघा कुणी भरायचं ते पण त्यांनी सांगितलंय. लेखनिकाची मदत घ्यायचं असेल तर. त्यानंतर हे 11 नंबरचं प्रपत्र 10 नंबरचं पण आहे. नंतर 11 नंबरचं पण आहे. त्यानंतर इथे नमुना क्रमांक 12 पण आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलंय 1 नंबर 2 नंबर 8 नंबर 9 नंबर 10 नंबर 12 नंबर 11 नंबर हे सगळे कोणी कोणते पाठवायचे ना याचा डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट रेडी करा. 5 जून पर्यंत एमपीएससी ला पाठवून द्या. आता या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज गट क च्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.